आज शाळेचा पहिला दिवस. अनेक शाळांनी प्रवेशोत्सव साजरा करत नव्या विद्यार्थ्यांना शालेय साहित्य, गणवेश आणि पाठ्यपुस्तकं देऊन त्यांचं स्वागत केलं. कोल्हापूर महानगरपालिकेच्या राजेंद्रनगरमधील डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन विद्या मंदिरमध्ये चॅनल बीचे व्यवस्थापकीय संचालक पृथ्वीराज महाडिक यांच्या हस्ते आणि महापौर रूपाराणी निकम यांच्या प्रमुख उपस्थितीत शालेय साहित्य आणि पाठ्यपुस्तकांचं वितरण करण्यात आलं. कोल्हापूर महापालिकेच्या प्राथमिक शाळांचा शैक्षणिक दर्जा उंचावत असल्यानं विद्यार्थी संख्याही वाढली आहे. विशेषतः उपनगरातील शाळांमध्ये पटसंख्या अधिक आहे. महापालिकेच्या शाळांमध्ये शिकणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना देणगी स्वरूपात पेन द्यावेत असं आवाहन महापौर रूपाराणी निकम यांनी केलं होतं. या आवाहनाला प्रतिसाद देत चॅनल बीच्या वतीनं 10,000 पेक्षा अधिक पेन देण्यात आले. आज शाळेच्या पहिल्या दिवशी राजेंद्रनगरमधील डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन विद्या मंदिरमध्ये प्रवेशोत्सव साजरा झाला. नवागत विद्यार्थ्यांचं स्वागत महापौर रूपाराणी निकम, आयुक्त डॉक्टर राजेंद्र भारुड, चॅनल बीचे व्यवस्थापकीय संचालक पृथ्वीराज महाडिक, नगरसेवक अभिजित मोकाशी यांनी केलं. सर्व विद्यार्थ्यांना शालेय साहित्य, पाठ्यपुस्तकांचं वाटप करण्यात आलं. महापालिकेच्या प्राथमिक शाळांमध्ये गोरगरीब विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. या शाळांमध्येही गुणवत्ता चांगली आहे असं पृथ्वीराज महाडिक यांनी सांगितलं. तसंच चॅनल बी मार्फत विद्यार्थ्यांना लागेल ती मदत देण्याचं आश्वासन त्यांनी दिलं. तर शाळेसाठी लागणाऱ्या आवश्यक सुविधा पुरवण्याचं आश्वासन महापौर निकम यांनी दिलं. महापालिकेच्या शाळांचा दर्जा सुधारत असून विद्यार्थ्यांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली आहे. या शाळांमध्ये दर्जेदार शिक्षण मिळत असून अनेक विद्यार्थी शिष्यवृत्ती परीक्षेत राज्याच्या यादीमध्ये चमकत आहेत असं डॉक्टर भारुड यांनी सांगून विद्यार्थी आणि शिक्षकांना नवीन शैक्षणिक वर्षासाठी शुभेच्छा दिल्या.